नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडरव्यू सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, दिवाळीला राहिले 2 दिवस आणि पहिली तयारी म्हणजे कंदील आणि आपण लाईट जी लावतो ती पहिली म्हटलं लावून घ्यायची आहे. कारण फक्त आता दिवाळीला राहिले 2 दिवस. आज आहे गुरुवार आणि आता रात्रीचे वाजलेत. मी तुम्हाला दाखवतो किती वाजलेत. हे बघा, रात्रीचे बरोबर 11:30 वाजलेत. आता तयारी करायला घेतली कारण कामावरून आल्यानंतर म्हटलं ही तयारी. त्यामुळे रात्र झाली पण झोप तर येते. पहिलं म्हटलं हे काम करून घेऊ कारण आपली लाईट जे असतात ते दरवर्षी तेच असतात. त्यामुळे पहिल्यांदा आधी त्याला चेक करायचं आहे. बाकी हे छोटे छोटे कंदील पण लावायचे. त्यामुळे एका तासात सगळं काम करायचं कारण परत सकाळी उठून कामावर जायचं. त्यामुळे कंदील तर चांगलं आहे. हे नवीन फक्त छोटे छोटे जे कंदील आता आणलेले आहेत श्रावणीने. आणि लाईट आपली ह्या बॉक्समध्ये आहे ती पहिली म्हटलं चेक करूया, नंतर बाकीचं पुढचं काम. या बॉक्समध्ये आपली लाईट असते. आता ही तोरणं मला वाटतं खूप वर्ष झाली. ह्या तोरणला पण खूप वर्ष झालं आहे, ह्या तोरणला पण खूप वर्ष झालं आहे. त्यामुळे पहिला आधी चेक करू कुठल्या चालू आहेत त्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक दुसरं पण एक आहे माझ्याकडे. हे वालं हे पण आहे छोटंवालं. हे डोअरला लावायचं आहे मला. त्यामुळे पहिला आधी चेक करायचं. आणि कनेक्शन तर घेतलं आहे. इथे कंदील लावणार आहे मी. इथून अशी वायर घेतलेली आहे. तिकडे आपलं जी पिन असते ती तिथे लागणार आणि इथून अशी वायर भेटली इथे. आता इथे आपला कंदील लागणार आहे आणि इथे पूर्ण सगळीकडे इथे लावायचं आहे मला लाईट. जी ग्रिल एवढी मोठी आहे ना, एल शेपमध्ये असते. हे बघा, एल शेपमध्ये ग्रिल असल्यामुळे मला तिथपर्यंत लावलं तर ते एकदम भरलेलं वाटतं मस्त. त्यामुळे पूर्ण लाईट मला लावायची आहे. त्यामुळे पहिल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी मी लाईट चेक करून घेतो पहिले. सौम्य ते हे करू नको जास्त म्हणजे तुटून जाते. हां, पहिला आधी हे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले आधी लाईट चालू आहेत की नाही ते चेक करूया. त्याच्यानंतर पुढचं. मला वाटतं चालू असतील कारण मी त्याला ठेवतो व्यवस्थित दिवाळी झाल्यानंतर. अरे देवा, नाही होत. बघ एकदा चेक करून. नाही ना, गेलं वाटतं. नाही तर तिला थोडंसं असं ते तिथे डब्बी आहे तिथे जर हात लावून बघ काय होतंय. माहिती आहे, बघितलं त्याने. नाही होत ना. काय झालं, थोडीशी नाही तर हलव हे करत. या एक नंबर. एक तर तोरण चालू आहे आपलं. जुनं म्हणजे खूप जुनं आहे. हे मला वाटतं चालू असेल. ते खूप वर्षापासून खूप वर्ष झाली त्याला. 3 वर्ष तर झाली. हे बघ, एक नंबर. दुसरं पण चालू आहे आपलं तोरण. टेन्शन नाही. आता म्हटलं कुठले ब्लब गेले. काही ब्लब गेले पण बरोबर आपण लावून टाकू. हो त्याचं हे पण चालू आहे. फक्त आता हे वालं बघ, हे चालू असलं हे जरी चालू असलं तरी खूप झालं. हे खूप मोठं आहे. तो मला वाटतं काय ते 100 ब्लबचं आहे मला वाटतं. हे मागच्या नवीन कोणतं हेच आहे ते नवीन घेतलेलं. हे चालू झालं तरी बस झालं. हो, वाव, एक नंबर. दिवाळी झाली. आता टेन्शन नाही. आपली तिन्ही पण तोरणं चालू आहेत त्यामुळे टेन्शन नाही. आता आपल्याला घ्यायला खर्च नाही. कारण काय असतं, आपली जुनी तोरणं चांगली असतात त्याच्यामुळे ह्याला खर्च जास्त नाही करायचा. कारण हे लाईट एकदा आले तर खूप चांगले येतात, नाहीतर तोरणं गेली तर लगेच जातात त्याचे ब्लब. त्याच्यामुळे पहिले जे आहेत. अजून एक स्टारचं होतं ते मला वाटतं कुठे होतं. ते स्टारचं होतं की गेलं, खराब झालं ना. ते खराब झालं ते, मग आम्ही टाकून दिलं आपण ते. होते पण आमची 3 तोरणं चालू. टेन्शन नाही घ्यायचं. आता पहिला आधी आम्ही लावून घेतो कारण लावायला खूप टाईम लागणार. तोरणं चालू आहेत आणि आपला कंदील पण ओके आहे. त्यामुळे कंदील एवढा मोठा आहे त्यामुळे लावल्यानंतर एकदम जबरदस्त दिसणार. असं कलरफुल आणि रंगीबेरंगी. त्यामुळे कंदील पहिला आधी म्हटलं तोरणं लावून घेऊया आणि मग कंदील आणि मग आपले छोटे कंदील आहेत ते. बरोबर ना. तर लावलाय. आता आपण ब्लब लावलेला आहे. चालू कर बघू. नाही तिकडे नाही आहे. तिकडे कुठे गेली. ही वाली ती वरती लाव. लूज नसेल.
वाव, एक नंबर. चलो कंदील तो हो गया. आता ती पिन ना मला वाटतं तिकडे अशी ह्याच्यावरती टाकून अशी घेतली पाहिजे ती, नाही तर ती खाली राहणार, मग ती लूज राहणार. हे नुसतं हे असं तिकडे एक असं इकडे लावूया, असे 1-2 असे, नाही तर आणि इकडे असं मग पूर्ण आहे बघ ह्याला, ह्या इथे या बॉर्डरला असे लावूया इकडे. आता कठीण काम म्हणजे आपलं हे तोरणं लावायचं. हे लावायचं म्हणजे हालत खराब होते, कारण आता मला कसं ग्रिल पूर्ण इथून मी घेतो आतमधून. हे बघा दाखवतो एक सेकंड. हे बघा पूर्ण मी इकडून अशी लाईट ती घेतो अशी या इथे कोपऱ्यातून. त्यामुळे मला पूर्ण इकडून असे ना एवढा कंटाळा येतो ना लावायला बघा इथपर्यंत. आणि असे घेऊन मग इकडून आम्ही इथे अशी बाहेर काढतो तिला, कारण म्हटलं कसं खालून दिसताना कसं दिसलं पाहिजे एकदम झकास. त्यामुळे मी असं पूर्ण ही ग्रिल ना भरून टाकतो इथपर्यंत खालीपर्यंत. हे बघा इथे असं सगळं. आता हे पण खाली करायचं आहे मला. हे काय किती घाण आहे बघा. वा वा वा, अरे बाबा हे रायडिंगचे बूट माझे इकडे ठेवतो मी बघा, पॉलिश करायला द्यायचे आहेत मला. हे डिझेल आहे इथे वा ह्याच्यामध्ये. त्यामुळे आता पूर्ण आधी पहिले लाईट लावून घेतो तिथपर्यंत आणि मग एकदा लावून बघू कसं झालं की पटापट. कारण मला पण झोपायचं आहे, वाजलेत खूप. किती वाजले आता बाबा बाबा 11:15 वाजले. लवकरात लवकर पटापट करून घेऊ काम. इकडे काय लावायची गरज नाही ना. इथे असं घेतलं असं घेतलं आणि इथे लावून वरती पण ते राहणार कसं मला सांगा, धाग्याने बांधावंच लागणार. नुसतं एक बस झालं की झालं, ते अटकलं. मग आता एक काम कर, ही तोरण तिकडे घे, ह्या विंडोतून इकडे घे बाहेर. हां तिकडे घे, तिकडे घे, तू तिकडे घे. हां बस हळू घे, हळू घे, हळू. हे बंद कर आता. थांब थांब थांब. बस हा मला इकडे सरकव थोड्या वेळासाठी. कुठे कोपऱ्यात लावा. फक्त आता इथपर्यंत, इथून तिथपर्यंतच घेऊन आलो आम्ही तोरण. आणि इथे बघते तर गुंता झाला एवढा ना, हे बघा सुटत नाहीये. आयुष्याचा पण असाच गुंता सोडवायचा. ओ ओ ओ ओ ओ. मित्रांनो आमच्याकडे ना इकडे कबूतर खूप आहेत. आता इथे बसलेली मगाशी इकडे गेली वाटते ती. मगाशी तोरणं इथे लावत होतो ना, गायब झाली. आता इथे ना हे बघा इथे घातलेलं आहे बघा, घरटं बनवलेलं. हे बघा इकडे एवढं जाळी मारून पण आतमध्ये आलेत. झालं ते कबुतराने नाही केलंय, चिमण्यांचं आहे. चिमण्यांचं घरटं हे कधी घरात आपल्या आलं तर ते खूप चांगलं असतं. अच्छा ओके. ते कधी मोडू नये तरी घर असतं. हा मग एकच घे. एकच मी माझा हात इथे ह्याच्यात आहे, मला सांगा. पुढे जा ना, पुढे घे ना, पुढे जा ना जरा. कुठे पुढे? वरती पाय ठेव ना, इथे याच्यावर पाय ठेव. हा हे इथे सोडूया असं. पाणी घालताना प्रॉब्लेम होईल. हां मग नको ठेव, नको घालू. मग एक काम कर, इथे जसं सोडूया इकडे. परत सेम घेऊया ग्रिलवर पाहिजे तर. ते राहू दे, पण हे मला असं परत हवं तर असं इकडे परत रिटर्न घेऊया काय असं ग्रिलपर्यंत इथे. हां ते एवढं कुठे टाकणार आहे एवढं वेस्ट. एक काम करा मग, थांब दाखवते आयडिया करू. ते राहू दे तिथे, तिथे फीड झालं आता. हो पण ते घेऊया. हां असं घे, चालेल असं. तसंच सांगितलं ना आपलं, तसं त्याच्यात फसवायचं की झालं. धागा बिगा करायची गरज नाही. हां बस बेस्ट झालं. एकदा अडकलं की अडकलं. तर तसंच सेम घे, नाही गुंतणार आता. आता ते सुटलं आहे ते. थांब थांब ते टोक पकडा. टोक पकडलं तर येणार नाही. जाऊ दे तिकडे बस.
आता मग असं फ्री झालं, म्हणजे आता तिकडची बाजू झाली. आता ही एवढी बाजू इथपर्यंत जरी आलं ना ते तरी बस झालं. मग ते तोरणं जे आहेत हे वाले काय 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 बाहेर काढू, काय काढू? हां बरोबर आहे, बस. हां तिथे ब्लब फसव तिथे. तू एक पाय वर ठेव ना ग्रिलवरती. कुठलं वर खाली झालंय? तिकडे नाही तर माझ्याकडे ते. झालं आता, किती राहिलं? थोडंच राहिलं ना आपलं हे वालं. कुठे आहे ते? अरे 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 अटकलं 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 अटकलं. बस एवढंच राहिलंय. बस आता ते पण घेते का तेवढ्यापर्यंत? सांग बरं. ह्याला इकडे सरकवूया असा, इकडे. बस आता सगळं संपून बघितलं म्हणून तुला सांगितलेलं ते. थांब झालं ते इकडे, ते इकडे, ते इकडे. फायनली एक तोरण आमचं लावून झालंय, म्हणजे एक लाईट ती लावून झालेली आहे. पण आमचा बरोबर त्याने अर्धा तास घेतला. आता लावून बघू कशी दिसते ती. ठीक आहे. तिला ती सेलो टेप लावा, हे वाले खरा हे झाली ते एकदम. एक वरती लाव, एक वरती लाव. हां वाव, फायनली आपली लाईट लागलेली आहे. आणि नशीब चालू होती, कारण आम्ही लावताना ना ते ब्लब एवढे आपटलेले ना, धान 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 म्हटलं बंद होईल. पण छान झालं, मस्त आले बघा. ह्या टोकापर्यंत बरोबर ते आपल्या त्या टोकापर्यंत. कारण ही आमची जी ग्रिल आहे ना ह्या घरची, ती 15 फुटाची आहे, टोटल 15 फुटाची. त्यामुळे कशी लाईट तिला भरगच्च लागते, तर ती छान दिसते. त्यामुळे अजून पण आपल्याला लाईट लावायची आहे, पण आता नाही, कारण आता तेवढी कॅपॅसिटी नाही राहिली आहे. कारण एकदम थकायला झालं हे. कारण हे एवढं आपल्याला सोपं वाटतं, पण हे सोपं नाही. कारण एकतर गिचडी असते, उभं राहायला भेटत नाही. आमच्या इथे सामान पण अजून खूप आहे, हे पण क्लिअर करायचं आहे. श्रावणी पण दमली आहे, थकली आहे, ती पण कामावरून आली आत्ताच जस्ट. त्यामुळे तरी पण आपण हे लावलं. सौम्य काय थकली नाही, ती काय रात्री 2 वाजेपर्यंत पण जागी राहू शकते मोबाईल दिला तर. पण आता आपल्याला झोपायचं आहे, कारण आता फक्त काय ही एकच लाईट राहिली आहे. ही एक लाईट राहिली आहे आणि हे एक तोरण. पण हे लावून घेऊया, काय छोटे कंदील लावून घेऊया आता. ते काय लावायचं ना, म्हणजे कसं मला बरं पडतं ना उद्या. मग मी उद्या आलो की फक्त लाईट लावून घेईल, ती एक तोरण, आणि ते दरवाजाला लावेन तिकडे. फक्त आपण आता काम करू, हे कंदील छोटे छोटे लावून घेऊया. काय बोलते? नाही ना, मध्ये नाही, मध्ये नाही. पहिले ते पूर्ण अशी हवं ते एक बॉर्डरला लावूया असे. हां मध्ये मध्ये लावले ते चालतील असं ना. मग ते लावून घेऊ, म्हणजे असं उद्या मला बरं पडेल. आमचं 12:30 वाजता डन झालं आहे. पण डन नाही झालं आहे, अजून काही लाईट लावायचे आहेत. पण आता कंदील तर लागले, त्यामुळे आता दिवाळीचं फिलिंग यायला लागलं. आणि आता 2 दिवसावरती आपली दिवाळी येते. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या व्हिडिओला नक्की कमेंट करा, लाईक करा, आणि सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा, आणि एक लाईक होऊन जाऊ द्या, आणि एक कमेंट करा. त्यामुळे खूप तयारी करायची आहे. आता सुट्टी पण आहे, 4-5 दिवस धमाल येणार आहे. बाईक राईड कधी कुठे होणार माहीत नाही, पण आता दिवाळीच्या दिवशी मस्त घरी जरा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. त्यांना पण टाईम द्यायचा आहे. नाहीतर मग आपले थंडी पडल्यानंतर आपले राईड चालूच होतील. त्यामुळे आता सुट्टी असल्यानंतर आपण फॅमिलीसोबत पण मला कुठेतरी जायचं आहे फिरायला. पण आता ह्या व्हिडिओची मजा घ्या. त्यामुळे बरीचशी कामं झालेली आहेत, फक्त आता फराळ बाकी आहे. फराळ बनवायचा आहे, आणि तर आपल्या ह्यांच्या हातात आहे, काय बनवणार माहीत नाही. पण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 12:30 वाजले, त्यामुळे आता झोपतो मी, आणि परत भेटू लवकरच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.